जय बाळूमामा मित्रांनो. आपण आता झालं आपण नाशिकला होतो. गेली 10-12 दिवस झालं नाशिकला आहे. आज नाशिकला खूप मोठा पाऊस झालेला आहे. आम्ही जिथं आहे तर एवढा मोठा पाऊस झालेला आहे की खूप मोठा असा पाऊस आहे. आपल्याला दिसत आहे की पाणीच पाणी झालेलं आहे. आमच्याकडे जे अंथरूण पांघरूण आहे ते पूर्ण भिजलेलं आहे. आपण बघू शकतो. अवस्था थोडी गंभीर झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण पूर्ण पावसात ड्रम वाहत आहेत आणि पूर्ण पाण्यात आहे. जेवणाचे जे डबे असतील, ताट पातेले काय जे असेल बा साहित्य ते पूर्ण दाजी ह्याच तुकड्यात सगळ्यात जास्त पाणी आहे बरं का. हे आपण आहे तिथंच, तिकडं पायीच चामागली तिथं तिकडं पाणी दिसत नाही जास्त. आपण बघतो एक तरुण तडफदार युवक कार्यकर्ता खूप उत्स्फूर्त आहे बघा. सगळी व्यवस्था भांडी गोळा करायची गाड्यांना लावलेली आहे. आपण जे लाईव्ह दृश्य बघत आहोत ते पावसाळ्यात खूप गरजेचं दृश्य आहे. हे क्वचित कधीतरी बघायचं मिळणार दृश्य आहे. कारण भाऊ जय बाळू मामा, तुमच्या टाकेवाडीला पाटील राहते ती काय कोण? पाटील पाटील नाव त्यांना जरा जास्त करंट झाल्यामुळे ती सगळीच पाटील आहे ती म्हणतात आहे. जरा पावसानं चार्जिंग जास्त झाली. आपण बघतोय जी नाशिक जिल्ह्यात कळवण तालुका आणि देवळा तालुका जवळजवळ 10-15 किलोमीटर अंतरातच दोन तालुके आहेत. तिथं आपलं ट्रॅक्टरचं काम चालू आहे. खूप सुंदर असं रात्री जेवणाचं नियोजन झालं. झोपलो एक अर्धा पाऊण तास झोपलो असेल तेवढ्यात एक फोन आला आणि त्या फोननं जागा झालून परत 15-20 मिनटं झालं की पावसाच चालू झाला. त्यामुळं झोप तर एक झाली, पण आता ह्या चिखलात तर ह्या पाण्यात जाणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला बघितलं असेल तुम्ही पूर्ण पाणी आहे खाली. आता या पाण्यातनं जर नियोजन करायला जायचं म्हणलं तर आपल्याला गावात जावं लागेल. आणि हे जे आपले आहिरे मामा आहेत बापू, त्यांच्या घरून पांघरायला काहीतरी घ्यावं लागेल आणि झोपायचं नियोजन करावं लागेल. कारण आता ह्या रात्र तर अशी काढू शकत नाही आपण, कारण सगळं हातरून पांघरून भिजलेलं आहे. त्यामुळं आता पर्याय नाही म्हणायचं थोडक्यात. पर्याय नाही. त्यामुळं कुठंतरी हातरून पांघरून सोय करून झोपणं गरजेचं आहे. जेवण भरपूर केलंय. चुकलं तर रात्री एकच चपाती खाऊन झोपायला पाहिजे होतं. जेवण भरपूर झालं. गाडी पाण्यात आहे, ट्रॅक्टर पाण्यात आहे, सगळे पाण्यात नियोजन केलेलं आहे. मामांच्या इथं तळावरती पाऊस झाल्यानंतर तिथं लय अपघात असते. कारण छोटी छोटी पिल्लं असतात, 1-2-4 दिवसाची पिल्लं असतात. त्यांना तर पावसात त्यांचं जतन करावं लागतंय. सगळी मेंढ्यात सोडलेली असते ती त्यांना त्यातनं काढावं लागतं. काढणं ही गोष्ट सोपी नसती आणि बाकीच्याही गोष्टी सोप्या नसतात. इथं किती बी पाऊस येऊ द्या मामा, पण जिथं बघाय तिथं तर निदान पाऊस जाऊन देऊ नका. कारण तिथं पाऊस गेला की त्या पिल्लांची, त्या मेंढ्यांची भरपूर आपदा असते, सेवेकऱ्यांची भरपूर आपदा असते. दिवसभर शेळ्या मेंढ्या जवळपास 14-15 किलोमीटर आसपास फिरून येत असतात आणि रात्री जर त्यांना झोप नाही मिळत तर उद्या 10-15 किलोमीटर अजून फिरायचं असतं. म्हणजे सर्वांना सर्व आपदा त्रास चालू असतो. त्यासाठी त्या भागात मामा तेवढा पाऊस जाऊन देऊ नका. तिथनं पुढच्या गावात गेली की मागच्या गावातलं पाहिजे तेवढा पाऊस द्या, जेवढा गरजेचा आहे. निसर्गाच्या ह्यानं पडणार आहे. माणसांची जेवढी अपेक्षा आहे तेवढा पाऊस द्या. पण असं अचानक पावसाचे नको, कारण सोपं नाही. जरा लाईट बंद करतो, नाहीतर ट्रॅक्टर चालू नाही झाला तर इथं वांदं होईल. जरा इथं एक लाईट चालू आहे. मोबाईल 31% चार्जिंग आहे. मोबाईल ट्रॅक्टरच्या ह्याच्यावरती चार्ज करता येत नाही, पण बाकीचं चार्ज करता येत नाही आपल्याला.